बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडत आहे आणि त्याची प्रक्रिया आता पूर्ण झाल्याचं आपल्याला दिसतंय। मी सध्या बारामतीमधल्या MIDC परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेले आहे। त्या स्ट्रॉंग रूमच्या समोर आता पेट्यांचं जे वाटप आहे ते सुरू आहे। पहिल्यांदाच या ठिकाणी ज्या गाड्या आलेल्या आहेत त्या गाड्यांमधून डायरेक्ट मतदान केंद्रावर जे ते उपस्थित असणारे अधिकारी आहेत त्यांना पेट्या पोहोचणार आहेत। ते सील करण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे 3 लाखांपेक्षा जास्त मतदार उद्या मतदान करणार आहेत आणि त्या अनुषंगानं प्रक्रिया देखील पार पडण्यात आलेली आहेत। उन्हाचा तडाखा प्रचंड आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी देखील इलेक्शन कमिशननं विशेष सुविधा केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतोय। सांगवी तावरे वस्ती या केंद्रातली ही जी गाडी आहे ती आता आपल्याला जाताना दिसते आणि या ठिकाणाहून पेट्या ज्या आहेत त्याचं वाटप सुरू झाल्याचं आपल्याला दिसत आहे। उद्या सकाळपासूनच मतदानाला सुरुवात होईल। जास्तीत जास्त संख्येनं मतदारांना मतदानासाठी उपस्थित राहावं असं देखील आवाहन इलेक्शन कमिशनच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं तयारी देखील इलेक्शन कमिशनची झालेली आहे। उद्या या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असणार आहेत, तर त्यांच्या बरोबरीनं आणखीन देखील वेगवेगळे उमेदवार जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षांचे उभे आहेत। महायुती आणि महाविकास आघाडी यातल्या तिन्ही महत्त्वाच्या पक्षांना या निवडणुकीतून माघार घेतले। केवळ महायुतीचे जे सुनेत्रा पवार आहेत यांचा उमेदवारी अर्ज राहिल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार नसणार आहे, त्यामुळे ही निवडणूक तितकीशी अवघड महायुतीसाठी नाही आहे अशी देखील माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं बारामती आणि आसपासच्या परिसरामध्ये पूर्ण पवार कुटुंब जे आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला निवडणुकीमध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या निवडणुकीच्या माध्यमातून घरोघरी जात मतदारांना आव्हान देखील त्यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। पार्थ पवार असतील, स्वतः जय पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, हे देखील वेगवेगळ्या माध्यमातून सर्व जे मतदार आहेत त्यांच्याशी बातचीत करत होते, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते। आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत दिघे सर, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीचं तुमचं नियोजन झालं आहे, किती मतदार आहेत आणि उन्हाचा तडाखा प्रचंड आहे, काय व्यवस्था केली तुम्ही? बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं मतदान उद्या दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी पार पडत आहे। त्यासाठी एकूण आपल्याकडे 3,84,579 मतदार आहेत आणि त्या सर्व मतदारांचं मतदान करण्यासाठी आपण 478 मतदान केंद्राची व्यवस्था केलेली आहे। उन्हाचा तडाखा पाहता आपण सर्व मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व सावलीची व्यवस्था सर्वत्र केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त आपण ह्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव एस चोकलिंगम साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आपण सर्व मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांना डिस्पॅच सेंटरला न बोलवता डायरेक्ट मतदान केंद्रावरती आपण त्या सर्वांना बोलवलेलं आहे आणि सर्व मतदान केंद्राध्यक्षांना आपण साहित्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत सर्व मतदान केंद्रावर ह्या वेळेला पोचत करीत आहोत। यासाठी आपण 60 सेक्टर ऑफिस तयार केले, सेक्टर ऑफिसर आहेत आणि त्या सेक्टर ऑफिसरांना EVM नेण्यासाठी 60 क्लोज कंटेनरची आपण व्यवस्था केलेली आहे। त्या क्लोज कंटेनरमध्ये त्या सेक्टरमधल्या सर्व EVM मशीन्स व इतर साहित्य आपण त्यामध्ये नेणार आहे आणि त्याच्या सुरक्षेसाठी आपण एक बंदूकधारी म्हणजे रायफलधारी पोलीससुद्धा प्रत्येक क्लोज कंटेनरबरोबर आपण नेमलेला आहे आणि या पद्धतीनं आपण साहित्य प्रत्येक मतदान केंद्रावरच पोच करणार आहोत आणि सर्व साहित्यसुद्धा क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत मतदान केंद्रावरूनच आपण स्वीकृत करणार आहेत। त्यामुळं मतदान केंद्राध्यक्ष सोडता बाकीचे इतर सर्व मतदान अधिकारी असतील हे उद्या मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रावरूनच आपापल्या घरी जाणार आहेत। यातली एक महत्त्वाची बाब अशी आहे की विधानसभा लोकसभेला आपण पाहिलं की मोबाईल सोबत असल्यामुळे अनेकांच्या अडचणी होत होत्या, मतदान मतदान करता येत नव्हतं त्यांना। त्या अनुषंगानं तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार आहे? तुम्ही काय वेगळी व्यवस्था करणार? मतदान केंद्रामध्ये कोणालाही म्हणजे कोणत्याही मतदाराला आपला मोबाईल नेण्यास परवानगी नाही आहे, त्यामुळं सर्व मतदारांनी आपला जो मोबाईल आहे तो 100 मीटरच्या बाहेर ठेवावा किंवा आपण मतदान केंद्राच्या बाहेरसुद्धा मतदार मोबाईल ठेवण्यासाठी व्यवस्था करणार आहोत। तिथं त्याने मोबाईल जमा करायचा आहे आणि मतदान केंद्रामध्ये मतदान करून आल्यानंतर परत त्याने मोबाईल घेऊन जायचा आहे। उन्हाचा तडाखा प्रचंड आहे, मतदारांना काय अहवाल कराल? काही वैद्यकीय सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिल्यात का? सर्व मतदान केंद्रावर आपण आपल्या आशा वर्कर्सना नियुक्त केलेलं आहे आणि सर्व प्राथमिक उपचाराचं किटसुद्धा आपण सगळीकडं पोच केलेलं आहे आणि ते किट घेऊन आपले सर्व अंगणवाडी सेविका म्हणजे प्राथमिक उपचाराची व्यवस्था आपण मतदार आणि आपला मतदान कर्मचारी यांच्यासाठी सगळ्या केलेल्या आहे आणि त्यातनं जर काही प्रॉब्लेम झाले असतील तर आपण आपले जे रुग्णालय आहेत, ग्रामीण रुग्णालय असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल, यासाठी आपण सुद्धा कॉट रिझर्व ठेवलेले आहेत। तसेच काही विशेष हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण तशी व्यवस्था करणार आहोत। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी होते आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं तयारी केली याची देखील त्यांना माहिती दिली। समोर आपण पाहतोय गाडी सील करण्याचं काम जे
आहे ते या ठिकाणी चाललेलं आहेत. आतमध्ये सर्व पेट्या भरल्यानंतर आता गाडी मतदान केंद्रावर जाईल. तत्पूर्वी पूर्णपणे ही गाडी सील केली जाईल. एक बंदूकधारी पोलीस देखील त्यांना सोबत दिला जाईल आणि त्यानंतर ही गाडी जी आहे ती मतदान केंद्रावर पोहोचताना पाहायला मिळेल. पहिल्यांदा अशा पद्धतीची ही प्रक्रिया पार पडते, कारण अगोदर जे सर्व मतदान केंद्रावर असणारे अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी जावं लागत होतं, पेट्या घ्यायला लागत होत्या. मात्र यंदा ही प्रक्रिया नाही आहे. ही यंदा जाग्यावरच पेट्या त्यांना मिळणार आहेत आणि जाग्यावरच पेट्या जमा केल्यानंतर तिथं मतदान प्रक्रियेसाठी जे अधिकारी असणार आहेत त्यांना आपल्या घरी जाता येणार आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.